तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे श्रावणात कोणत्या विशेष उपासना कराल व शिवमूठ कशी अर्पण करावी. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. श्रावणात केलेल्या उपासनेचे शतपटीने पुण्य मिळते, मनोकामना पूर्ती होते. पण उपासना कोणती करावी? श्रावण या नावातच अपार सौंदर्य आहे. श्रावण म्हणले की परमार्थाकडे आपलीही नकळत मन ओढ घेते. अध्यात्माचा मनमुराद आनंद लुटण्याचा हा महिना प्रत्येकासाठी खास आहे. एखादी उपासना, ठराविक नामस्मरण हे सर्व करण्यासाठी सुरुवात करायला. श्रावण सुरू झाला आहे पण तुम्ही अजून उपासनेला सुरुवात केली नाही. मग दिलेल्या पर्यायांपैकी कोणती उपासना सलग महिनाभर करता येते ते बघा. महादेवाची उपासना हे श्रावणाचे खास वैशिष्ट्य. शिवामूठ वाहण्याचे आणि सोमवारच्या उपासाचे व्रत अनेकांचे पिढ्यानपिढ्या असते. श्रावणसरी बरसत असतात आणि बाजार वेगवेगळ्या हिरव्यागार भाज्यांनी आणि फुलांनी डरवलेला असतो. हा पाऊस हवा हवासा वाटतो. वातावरणातील गारवा भक्तीची ओढ लावणारा असतो. एकंदरीत पृथ्वीवरील ह्या काळातील निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल आणि आसमंतातून होणारी वृष्टी मनाला प्रसन्न करते. हे सर्व मंगलमय वातावरण आपल्याला नामस्मरण, पारायण, उपासनेची ओढ लावते. स्त्रिया आपले ठेवणीतील दागदागिने, वस्त्रे बाहेर काढतात आणि मंगळागौर, शुक्रवारचे व्रत, देवीची ओटी एक ना दोन सर्वात रम्मान होताना दिसतात. विविध पदार्थांची सुद्धा घराघरात रेलचेल असते, त्यामुळे जिभेचे चोचले सुद्धा पुरवले जातात. असा हा भक्तीची, परमार्थाची ओढ लावणारा श्रावण आयुष्यातील आनंदात भर घालतो. तेव्हा जगायला उत्साह येतो. मनात नवनवीन आशा पल्लवित होतात. एका गरजू स्त्रीची ओटी भरावी. तिला कोरडा शिधा अर्थात कच्चे धान्य जे वापरता येईल ते द्यावे. ज्यांना शनी किंवा राहूची दशा चालू आहे त्यांनी तेलाच्या लहान बाटलीचे गरजूंना दान करावे. शनी कृपेसाठी एखाद्या गरजू व्यक्तीला चप्पल भेट द्या, छत्री द्या. शाळकरी गरजू मुलांना वह्या द्या, त्यांच्या शिक्षणाला मदत करा. सर्वात श्रेष्ठ दान कुठले तर अन्नदान. गरजू व्यक्तीला भोजन द्या. कुठलाही दान धर्म करताना मनात परमेश्वराबद्दल अपार श्रद्धा असावी आणि कोणाला तरी मदत करण्याची संधी तू मला दिलीस म्हणून कृतज्ञता सुद्धा असावी. आपण करत असलेल्या दान धर्माचा कदापि अहंकार येऊ देऊ नये. दान नेहमी गुप्त असावे, वाच्यता नसावी, कारण त्याचा आपल्याही न कळत आपल्यालाच अहंकार येतो. मी हे केले आणि मी ते केले हे नकोच आहे आपल्याला. देवाने माझ्याकडून करून घेतले. दान करण्याची त्याने मला बुद्धी दिली म्हणून त्याच्यासमोर नतमस्तक व्हावे. दर शुक्रवारी आपल्या कुलस्वामिनीला वेणी, गजरा आणि हळद कुंकू वाहून प्रार्थना करावी. श्रीसूक्त म्हणावे. त्यामुळे घरातील स्पंदने लहरी, सकारात्मक होतील. मुले अभ्यासाला लागतील. घराचा उंबरठा गोमूत्र आणि हळद यांनी सारवावा. रोज संध्याकाळी घराबाहेर दिवा लावावा. ऑफिसमधून यायला उशीर झाला तरी रात्री दिवा लावा. रोज संध्याकाळी तुपाचे निरांजन लावून देवाला ओवाळा. घरातील मुलांसमोर हे करावे. संस्कार आपोआप होतो. शनी राहू दशा असेल तर हनुमान चालिसेला दुसरा पर्याय नाही. आपण कलियुगात आहोत. संकटांचे डोंगर आहेत. तेव्हा एकदा म्हणून चालणार नाही. सकाळी 3 वेळा आणि संध्याकाळी 3 वेळा म्हणा. स्वतः म्हणा, पण त्याआधी रामाचा जप करा. कारण जिथे राम आहे तिथे मी आहे हे हनुमानाचेच वचन आहे. अनेक घरात संध्याकाळी रामरक्षा म्हटली जाते. तुमच्याकडे म्हटली जात नसेल तर म्हणायला सुरुवात करा. निदान एक शुक्रवार तरी आपल्या कुलस्वामिनीला महानैवेद्य दाखवा. घरातील सर्वांना तो प्रसाद द्या. सत्यनारायण, लघुरुद्र, पवमान अशा अनेक माध्यमातून घरोघरी देवतांचे पूजन होत असते. यथाशक्ती आपल्याही घरात या व्रतांचे आयोजन करावे. माहेरवाशिणीसाठी हा खास महिना. त्यामुळे नुकताच विवाह झालेल्या आपल्या मुलींना घरी बोलावून ओटी भरावी. ढीगभर उपासनांचा घोळ घालण्यापेक्षा आपल्या संपूर्ण दिवसांचे नियोजन करावे आणि ठराविक व्रते करावीत, पण त्यात सातत्य ठेवावे. रोज 16 वेळा श्रीसूक्त म्हटले तर एक आवर्तन होते, पण ते रोज करायला वेळ आहे का?
त्याचे गणित जमणार आहे का याचा सारासार विचार करून करावे. उपासनेचा खेळ खंडोबा नको. आपापल्या कुटुंबाच्या चालीरीतीने पालन करावे. श्रावण शुक्रवारी ज्योती पूजन करावे. आपल्या सद्गुरूंचे स्मरण तर आपल्या श्वासातच असले पाहिजे. त्यांचे दर्शन घेतले पाहिजे. गुरुलीलामृत, श्री गजानन विजय ग्रंथ, श्री साई चरित्र अशा ग्रंथांचे पारायण आवर्जून करावे. श्रावण हा दानधर्म करण्याचा मास आहे. आपण नेहमी घेत असतो. देण्यात जो आनंद आहे तो घेण्यात नाही, हेच जणू सांगण्यासाठी हा श्रावण मास येत असावा. देवासमोर दिवा लावून शांतपणे नामस्मरण करताना बाहेर कोसळणाऱ्या श्रावणसरी मनाला अपार गोडी देतात. अशावेळी डोळ्यातून अश्रू नाही आले तर नवल. महाराज आपल्या भक्तांच्या हृदयात नक्कीच प्रवेश करणार. हा विश्वास ठेवून तन मनाने आपले जीवन त्यांच्या चरणी समर्पित करूया. आपला संसार त्यांच्या चरणाशी अर्पण करूया आणि बघा ते आपले आयुष्य सर्वार्थाने कसे खुलवतात. अहो, आपण फार साधी माणसे आहोत. साधी भाजी 25 रुपयांची 30 रुपये झाली तरी आपले महिन्याचे बजेट कोसळते. इतकी साधी आहोत. म्हणूनच आपण साधीच भक्ती करूया, पण मनापासून संपूर्ण श्रद्धेने, कुठलाही डामाडोल लेखावा न करता, कारण तीच थेट आपल्या सद्गुरूंच्या हृदयाशी पोचणार आहे. उपासनेला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्याची फलश्रुती देणारा हा साजरी श्रावण आला आहे. उपासना आपले आयुष्य घडवतात, आपल्या मनाला आधार देतात. दानधर्म आपल्याला आपल्या संकुचित बुद्धीतून मुक्त करतो. देण्याचे महत्त्व शिकवणारा हा श्रावण. चला तर मग आपल्या आवडत्या सहज जमणाऱ्या उपासना करूया आणि श्रावण सोहळा खऱ्या अर्थाने जगूया. आपल्या सर्वांकडून सद्गुरू उत्तम उपासना करून आपल्याला परमार्थाची गोडी चाखण्याची संधी देतील, ह्यात शंकाच नाही. असा हा श्रावण सोहळा आपल्या सर्वांचे आयुष्य समृद्ध करू दे, परमार्थिक गोडी आणि सुख प्रदान करू दे. आपल्या सर्व इच्छा फलद्रूप होऊ दे आणि निरंतर सेवेचे व्रत आचरणात आणण्यास मदत करू दे, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. यंदा शुक्रवारी 25 जुलै 2025 पासून महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू झाला आहे. तर शनिवार 23 ऑगस्ट 2025 रोजी श्रावण महिना संपणार आहे. या महिन्यात 4 श्रावणी सोमवार आले आहेत. पहिला श्रावणी सोमवार 28 जुलै 2025 पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ वाहावी. दुसरा श्रावणी सोमवार 4 ऑगस्ट 2025 दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ वाहावी. तिसरा श्रावणी सोमवार 11 ऑगस्ट 2025 तिसऱ्या सोमवारी शिवामूठ मूग वाहावी. चौथा श्रावणी सोमवार 14 ऑगस्ट 2025 चौथ्या सोमवारी शिवामूठ जव वाहावी. विवाहानंतर पहिली 5 वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केलं जातं. श्रावण मासात येणाऱ्या 4 सोमवारी 4 प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. विवाहानंतरची पहिली 5 वर्षे क्रमवार हे व्रत केले जाते. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एक भुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू या धान्याच्या 5 मुठी देवावर वाहाव्यात. सोमवारी सकाळी स्नान करून उपवास करून महादेवाची पूजा करावी. सकाळच्या शुभ मुहूर्तावर शिव मंदिरात जावं किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी. महादेवाला गंगाजल किंवा दुधानं अभिषेक करावा. यानंतर महादेवाला चंदन, बेलपत्र, अक्षदा, पांढरी फुलं, मध, फळं, साखर, अगरबत्ती अर्पण करावी आणि सोमवारची कथा वाचावी. शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी. तर प्रत्येक सोमवारी भगवान महादेवाला शिवामूठ नक्की अर्पण करा. 8पाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुरांचं बेडं दिलं, गोराख्यांचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ही राणी गेली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो. यानं काय होतं? भरताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीच जातं, मुलं बाळ होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते. त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसवसू लागल्या. नावडती म्हणाली,
काय ग बायांनो, वसा वसता आम्ही शिवमुठीचा वसा वसतो, त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलांची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा. सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा भरतारा आवडती आहे ती, नावडती करारे देवा. असं म्हणून तांदूळ वाहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये. उपास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवमुठीकरिता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला धरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभाव पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निघून गेली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासू सासऱ्या दिरा भावा, नंद जावा भरतारा, नावडते आहे ती, आवडती कर रे देवा. असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते, तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. यांना काटे कुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पटली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यांसह वर्तमान देवळी सुवर्णाचं झालं. रत्नजडितांचे खांब झाले. हंड्या ग्लास लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडतीची पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझे शिवमुठ ईश्वरा देवा. सासू सासऱ्या दिरा भावा, ननंद जावा भरतारा, नावडती आहे ती, आवडती करारे देवा. असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने लिहायला दिले. खुंटीवर पांगोट ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पांगोट देऊळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटेवर पांगोट आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही साठी उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.